नमस्कार मित्रांनो, मी उत्तम ठाकरे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे 2024 मध्ये पोलीस भरती येणार आहे, आपण त्या पोलीस भरतीच्या दृष्टीने ही सिरीज सुरू केलेली आहे। मित्रांनो, काल आपलं पहिलं लेक्चर झालं, आज दुसरं लेक्चर असणार आहे। आपण जो जीकेचा भाग आहे तो आपण संपूर्ण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये खूप जास्त फायदा होईल। तुम्ही कंबाईनची देखील तयारी करत असतील तरी मित्रांनो हा व्हिडिओ बघा, कारण की तुम्हाला देखील या लेक्चरचा खूप जास्त फायदा होईल। आपण या ठिकाणी संपूर्ण जीके कव्हर करतोय, त्यामध्ये पॉलिटिचे प्रश्न झाले, भूगोलाचे प्रश्न झाले, विज्ञान, अर्थशास्त्र, त्याचबरोबर मित्रांनो मी करंट अफेअरचे देखील या ठिकाणी प्रश्न टाकत असतो। हे जे सर्व विषय आहेत मित्रांनो, या सर्व विषयामधनं आपण जीकेचे जे काही प्रश्न आहेत ते अभ्यास करत आहोत। तर चला लेक्चरला सुरुवात करू। लेक्चरला सुरुवात करण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो आपलं गूगल प्ले स्टोर वरती अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा। त्या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या टेस्ट सीरीज फ्री मध्ये पाहायला मिळतील। तसेच आपली राज्यसेवा कंबाईनची देखील बॅच सुरू आहे, त्याचबरोबर आपली पोलीस भरतीची रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे। मित्रांनो ॲप्लिकेशनची लिंक मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील दिलेले, तिथनं देखील तुम्ही डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर आपलं इंस्टाला टेलिग्राम चॅनल देखील आहे, अभ्यास मित्र MPSC, ते देखील तुम्ही जॉईन करून ठेवा। आपण त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण माहिती टाकत असतो। आपण जो लेक्चर असतात आपले, ते लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतील। आपण सर्वात पहिलं SMS त्या ठिकाणी टाकत असतो। आपलं चॅनल आहे अभ्यास मित्र MPSC। त्याचबरोबर मित्रांनो आपलं इंस्टाला देखील पेज आहे अभ्यास मित्र नावाचं, त्याला देखील फॉलो करा। आपण त्या ठिकाणी माहितीपूर्ण रील टाकत असतो। तर चला आजच्या आपल्या दुसऱ्या लेक्चरला सुरुवात करूया। पोलीस भरती जीके लेक्चर क्रमांक 2। मागचा लेक्चर तुम्ही बघितला नसेल तर मित्रांनो तो लेक्चर बघा। पूर्ण ही सिरीज आपण सुरू केलेली, आजचं आपलं दुसरं लेक्चर असणार आहे। मी तुम्हाला एक प्लेलिस्ट उपलब्ध करून देईल, त्याचं नाव असणार आहे पोलीस भरती जीके। तिथं जाऊन तुम्हाला हे सर्व व्हिडिओ क्रमांकाने पाहायचे आहेत। आज दुसरा व्हिडिओ आहे, तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर तो देखील बघा आणि त्यानंतर पूर्ण ही सिरीज कंटिन्यू करा। तर चला आजचा आपण पहिला प्रश्न बघू। पहिला प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन केव्हा झाले होते? आपल्याला पर्याय दिले 26 जानेवारी 1952, 28 जानेवारी 1952, 26 जानेवारी 1948 आणि 28 जानेवारी 1950। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, 28 जानेवारी 1950। आपल्याला काय विचारले, आपल्या भारताचे जे सर्वोच्च न्यायालय त्याचं उद्घाटन केव्हा झालं होतं? तर याचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, 28 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन झालेलं होतं। चला तर त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। आपलं जे सर्वोच्च न्यायालय आहे ते आपल्या भारताच्या संविधानामध्ये कलम कितवं आहे? तर हे लक्षात ठेवा, कलम 124 कशाशी संबंधित आहे? आपल्या भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे। तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपले भारताचे सर्वोच्च न्यायालय हे संविधानाचे संरक्षण आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। आपलं जे न्यायालय ते आपल्या भारताच्या संविधानाचं काय आहे तर संरक्षण आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मते कलम 32 इथं काय म्हटले, सर्वोच्च न्यायालयाच्या मते कलम 32 हे संविधानाचे हृदय आणि आत्मा आहे। तर तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की कोणत्या कलमाला संविधानाचे हृदय आणि आत्मा म्हटलं जातं? तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर द्यायचे कलम 32। तसेच मित्रांनो 1950 पूर्वी सर्वोच्च न्यायालय हे फेडरल कोर्ट ऑफ इंडिया म्हणून ओळखले जात होते। तर तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो। तसेच फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? आपल्याला इथं काय विचारले की फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? तर 1 ऑक्टोबर 1937 रोजी। तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो। हे सर्व मुद्दे आहेत ते पूर्णपणे लक्षात ठेवायचे, प्रत्येक मुद्द्यावरती प्रश्न बनू शकतो। त्यानंतर आपण पुढे जाऊया, प्रश्न क्रमांक 2 बघू। लोखंडी खांब खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? आपल्याला काय विचारले की एक लोखंडी खांब आहे ते खालीलपैकी कुठे? तर आपण पर्याय बघू, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, जयपूर। तर मित्रांनो जो लोखंडी खांब आहे तो कोणत्या ठिकाणी? तर दिल्ली या ठिकाणी। लोखंडी खांब म्हणजेच मित्रांनो आपल्याला काय विचारले, जे लोह स्तंभ आहे मित्रांनो दिल्लीचं, जे कुतुब मिनार परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, जो कुतुब मिनार आहे त्या कॅम्पसमध्येच आपल्याला
हा लोखंडी खांब किंवा लोहस्तंभ पाहायला मिळतो, तर ते विचारलं होतं आपल्याला. प्रश्न कसा पण येऊ शकतो, लोखंडी खांब म्हणून तुम्हाला दिलं जाईल किंवा लोहस्तंभ म्हणून दिलं जाईल. मी मुद्दामून हा शब्द वापरला, तर लक्षात असू द्या. लोखंडी खांब खालीलपैकी कोणत्या ठिकाणी, तर दिल्ली या ठिकाणी. त्याच्याबद्दल आपण अजून जाणून घेऊ. तुम्ही इथं बघू शकता लोहस्तंभ दिल्ली या ठिकाणी. मी तुम्हाला आता सांगितलं उंची किती आहे त्या लोहस्तंभाची, 7.21 मीटर उंच आहे. लोखंडापासून बनलेला स्तंभ आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याचं वैशिष्ट्य काय मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जे लोखंड असतं ते गंजत असतं, त्याला गंज लागत असतो. पण मित्रांनो हा जो स्तंभ आहे कुतुब मिनार या ठिकाणी, तर तो अजूनही गंजलेला नाही. गेल्या मी 2-3 महिन्यापूर्वी जाऊन आलेलो आहे मित्रांनो. खूप व्यवस्थित आहे. जे कुतुब मिनारचा परिसर आहे तो खूप छान आहे. तुम्ही झाल्यानंतर तुमचे कसे पण 3 ते 4 तास त्या ठिकाणी तुम्ही स्पेंड करू शकता. इतकी भारी जागा आहे मित्रांनो, खूप व्यवस्थित आहे. चला आता आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया. जो लोहस्तंभ आहे मित्रांनो तो दिल्लीतील कुतुब मिनारच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतो. मी तुम्हाला मागे सांगितलं हा स्तंभ कोणी बांधला होता किंवा कोणाच्या काळामध्ये हा बांधण्यात आलेला होता, तर गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये हा लोहस्तंभ बांधण्यात आलेला होता. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे सगळे मुद्दे असतात ते प्रामुख्याने लक्षात ठेवायचे असतात. या मुद्द्यांवरती पुढच्या वेळेस प्रश्न बनू शकतात. जे हे राज्य होतं गुप्त राज्य, त्याचे उत्तर भारतावर 4थ्या ते 6व्या शतकामध्ये राज्य होतं. तर 4थ्या ते 6व्या शतकापर्यंत राज्य होतं कोणाचं मित्रांनो, गुप्त साम्राज्याचं. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. स्तंभावर काय आहे मित्रांनो, संस्कृत मध्ये शिलालेख लिहिलेला आहे. जो स्तंभ आहे लोहस्तंभ त्यामध्ये काय संस्कृत भाषेमध्ये शिलालेख लिहिलेले, ज्याने हा लोहस्तंभ बांधलेला आहे त्याचा उल्लेख आहे. तर राजा चंद्रगुप्त दुसरा याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. इथं थोडक्यात लक्षात घ्या, इथं काय दिलेले आपल्याला स्तंभावर संस्कृत मध्ये शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. त्यात काय लिहिलेले, ज्या राजाने बांधलेला आहे त्या राजाचं नाव आहे, तर राजा कोणता आहे बांधणारा, राजा चंद्रगुप्त दुसरा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे काही पॉइंट होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आपल्या एक्झामच्या दृष्टीने सर्व पॉइंट महत्त्वाचे असतात. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी सुरू झाली होती, तर आपल्याला विचारले की जी प्रधानमंत्री जनधन योजना आहे त्याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली. आपल्याला ऑप्शन दिले 2014, 2015, 2018, 2020. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1, 2014 मध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात झालेली होती. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरनं 15 ऑगस्ट रोजी आपल्या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली होती. केव्हा केली होती, 2014 मध्ये. योजनेचं नाव लक्षात ठेवा, प्रधानमंत्री जनधन योजना. तर आपण पुढे जाऊया. तुम्ही या ठिकाणी योजनेचं उद्घाटन करतानाचा हा फोटो आहे. मी तुम्हाला सांगेल उद्देश काय होता, तर प्रत्येक व्यक्तीचं एक बँकेमध्ये अकाउंट असल्या पाहिजे. उद्देश लक्षात ठेवा की आपल्या प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या तळागाळातील व्यक्तीचा बँकेमध्ये अकाउंट असणे गरजेचं होतं. उद्देश काय होतं की जे काही विमा वगैरे असतील तर ते त्या व्यक्तींपर्यंत डायरेक्ट पोहोचल्या पाहिजे, असा ह्या योजनेचा उद्दिष्ट होता. तुम्हाला हे लक्षात ठेवायचे की प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात केव्हा झाली होती, तर 2014 साली झाली होती. आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरनं. तर त्यानंतर आता आपण पुढे जाऊ. हा प्रश्न पण मित्रांनो खूप वेळेस विचारला जातो, त्यामुळे मी मुद्दामून हा प्रश्न टाकलेला. जरी ही योजना जुनी असली तरी वारंवार हे प्रश्न बनत असतात. सरळ सेवेला खूप जास्त प्रश्न असे बनत असतात, त्यामुळे आपण हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. तर तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायची ही योजना प्रधानमंत्री जनधन योजना केव्हा सुरू झाली, 2014 मध्ये. त्यानंतर पुढे जाऊया आपण. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना केव्हा झाली. आपल्याला विचारले की जी RBI बँक आहे आपली भारताची रिझर्व्ह बँक, त्याची स्थापना केव्हा झालेली. हा तुम्ही लोगो बघू शकता या ठिकाणी. आपल्याला ऑप्शन दिले 1935, 1934, 1937, 1945. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1, 1935 रोजी आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली होती, अर्थात RBI ची स्थापना झालेली होती. केव्हा झालेली होती, 1935 मध्ये. त्यानंतर आपण अधिक जाणून घेऊ. तुम्हाला माहिती आहे मी हा प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये पण घेतला, कारण की पुन्हा हा प्रश्न घेतला जेणेकरून हा प्रश्न आल्यानंतर तुमचा हा प्रश्न चुकल्याच नाही पाहिजे पुढच्या वेळेस. त्यामुळे पुन्हा तुमची एकदा रिव्हिजन होऊन जाईल. प्रश्न फक्त वेगळ्या पद्धतीने मी विचारला. तर आता आपण बघून घेऊ इथं रिझर्व्ह बँकेची जी काही माहिती आपल्या एक्झामच्या दृष्टीने. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना भारतीय चलन आणि वित्त विषयक रॉयल कमिशनच्या शिफारशीच्या आधारे करण्यात आली, ज्याला
हिल्टन यंग कमिशन म्हणूनही ओळखलं जातं। तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे काय की जे आपली रिझर्व्ह बँक इंडियाची स्थापना रॉयल कमिशनच्या, तुम्हाला विचारले की रॉयल कमिशनच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली होती आरबीआयची स्थापना, आणि त्यालाच म्हटलं दुसरं नाव काय आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे, हिल्टन यंग कमिशन आणि रॉयल कमिशन। हिल्टन यंग कमिशन यांच्या शिफारशीनुसार आरबीआयची स्थापना करण्यात आलेली होती। दोघं शब्द लक्षात ठेवा कारण की प्रश्न बनू शकतात। कायदा कोणता होता? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1934 चा कायदा होता। तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की आरबीआयची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली, तर तुम्हाला उत्तर द्यायचे 1934 च्या कायद्यानुसार स्थापना। इथं तुम्ही बघू शकता 1 एप्रिल 1935 रोजी मुख्यालय कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी। आपले भारताचे पहिले गव्हर्नर कोण होते? सी.डी. देशमुख होते। त्यानंतर वर्तमानमध्ये गव्हर्नर कोण आहेत? शक्तिकांत दास आहेत। हे सर्व मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। प्रश्न क्रमांक 5, गौतम बुद्धांनी धम्मचक्र परिवर्तन नावाने ओळखला जाणारा पहिला उपदेश कोठे दिला? तर आपल्याला काय विचारलंय ते जे गौतम बुद्धांनी धर्मचक्र परिवर्तन नावाने ओळखला जाणारा पहिला उपदेश कोठे दिला? तर तुम्हाला इथं थोडक्यात लक्षात ठेवायचे की गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश कोठे दिलेला होता? तर ऑप्शन तुम्ही बघा, श्रावस्ती, सांची, सारनाथ आणि बोधगया। तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 सारनाथ या ठिकाणी आपला पहिला उपदेश दिला होता गौतम बुद्धांनी। आणि सर्वात जास्त जे उपदेश दिले होते ते कोठे दिले होते? तर ते श्रावस्ती या ठिकाणी दिले होते। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। पण प्रश्न तुम्हाला व्यवस्थित बघायचे की आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारले। तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं होतं की गौतम बुद्धांनी धम्मचक्र परिवर्तन नावाने पहिला उपदेश कोठे दिला होता? तर सारनाथ या ठिकाणी दिलेला होता। त्यानंतर आपण याबद्दल अधिक जाणून घेऊ। आपण गौतम बुद्धांबद्दल अधिक जाणून घेऊ। तुम्ही बघू शकता नाव काय होतं? सिद्धार्थ होतं। जन्म इसवी सन पूर्व 623 ते 563 लुंबिनी या ठिकाणी। लुंबिनी हे ठिकाण कुठे होतं? तर नेपाळ या ठिकाणी होतं। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। कार्य काय केलं त्यांनी? बौद्ध धर्माचे संस्थापक होते। बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते? गौतम बुद्ध होते। पत्नीचं नाव काय आहे ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे, यशोधरा। पत्नीचं नाव आहे अपत्य। अपत्य म्हणजे त्यांच्या मुलाचं नाव। मुलाचं नाव काय होतं? राहुल होतं। त्यानंतर वडील राजा शुद्धधन, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। आई महाराणी महामाया। हे सगळे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे। तुम्हाला कशावरती पण प्रश्न बनू शकतो। आणि मृत्यू केव्हा झालं? तर इसवी सन पूर्व 543 ते इसवी सन पूर्व 483 कुशीनगर या ठिकाणी। तुम्हाला लक्षात ठेवायचे कुशीनगर या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये हे ठिकाणे आपल्या भारतातील ठिकाण होतं। जन्म झालेला आहे नेपाळमध्ये आणि मृत्यू झालेला आहे आपल्या भारतामध्ये। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायची। ही काही गौतम बुद्धांची माहिती होती। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 6, भारतीय संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण होते? तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय की जे आपले भारताचे संविधान सभा होती त्या सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण होते? तर आपल्याला दिलेले सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी.आर. आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 सच्चिदानंद सिन्हा हे आपल्या भारताच्या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान होते। त्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊ। तुम्ही या ठिकाणी बघू शकता पहिली बैठक केव्हा झालेली होती? 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली होती। आणि ह्याच बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवलं होतं सच्चिदानंद सिन्हा यांनी। डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या विधानसभेची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती। हंगामी अध्यक्ष म्हणून काय? तर तात्पुरती त्यांची निवड करण्यात आलेली होती। हे लक्षात ठेवा। तुम्हाला असं देखील विचारलं जाईल की संविधान सभेचे पहिल्या हंगामी बैठकीचे अध्यक्ष कोण होते? तर तुम्हाला उत्तर द्यायचे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा। त्यानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष बनले आणि एच.सी. मुखर्जी हे उपाध्यक्ष बनले। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे। विधानसभेचे अध्यक्ष आणि उपसभापती म्हणून त्यांची निवड झालेली होती 11 डिसेंबर 1946 रोजी। त्यानंतर आपण पुढे जाऊया। पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। नापोरा महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे? आपल्याला विचारलंय की नापोरा महोत्सव
खालीलपैकी कोणत्या राज्याशी किंवा केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे? आपल्याला ऑप्शन दिले आहेत लडाख, आसाम, बिहार, पुदुचेरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. तर नापोरा हा महोत्सव कशाशी संबंधित आहे? लडाख या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे. त्यानंतर आपण अधिक जाणून घेऊ. नापोरा हा महोत्सव लडाख किंवा हिमालयातील कुंभ असेही म्हणतात. जो हा मित्रांनो नापोरा हा उत्सव आहे, हा महाउत्सव आहे, याला काय म्हटलं जातं? हिमालयामध्ये कुंभ असेही म्हटलं जातं. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बौद्ध तत्ववेत्ता आणि विद्वान नापोरा यांचे जीवन साजरे करण्यासाठी तिबेटी कॅलेंडरमध्ये दर 12 वर्षांनी नपोरा उत्सव होतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे की जो नपोरा उत्सव आहे तो दर 12 वर्षांनी होतो. तिबेटी जे कॅलेंडर आहे मित्रांनो त्यामध्ये हा दर 12 वर्षांनी येत असतो. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. नपोरा महोत्सव प्रसिद्ध हेमिस मठ येथे आयोजित केला जातो. तर आपल्याला इथे लक्षात ठेवा जो नपोरा महोत्सव असतो तो कुठे साजरा केला जातो? तर हेमिस मठ या ठिकाणी साजरा केला जातो. आणि हेमिस मठ कुठे आहे मित्रांनो? तर लडाख या ठिकाणी हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. नपोरा मठ कुठे आहे? तर लडाख या ठिकाणी आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 8. ठाणे जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यात जाण्यासाठी खालीलपैकी कोणता घाट रस्ता लागत असतो? तर आपल्याला विचारलंय की जर आपल्याला ठाण्याहून अहमदनगरला जायचे तर आपल्याला कोणता घाट रस्ता लागेल? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता थळघाट, कसारा, खंडाळा, बोरघाट, माळशेज घाट आणि परसनी घाट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 माळशेज घाट. तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की अहमदनगरहून ठाण्याला जाण्यासाठी कोणता घाट रस्ता लागतो? तर माळशेज घाट रस्ता लागत असतो. तर आता आपण थोडक्यात आपले जे महाराष्ट्रातील घाट आहेत ते जाणून घेऊ. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता जेवढे पण आपले महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट होते ते सर्व घाट मी या ठिकाणी टाकलेले आहेत. तर आता आपण बघू थळघाट. थळघाटला दुसरं नाव काय आहे? कसारा घाट. हा घाट कोणत्या 2 शहरांना जोडत असतो? तर मुंबई ते नाशिक किंवा नाशिक ते मुंबई काही पण असेल मित्रांनो. हे लक्षात ठेवायचे. घाट कोणता आहे? थळघाट किंवा कसारा घाट. हे दोघं नाव एकाच घाटाचे आहेत. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की कसारा घाट हा कोणत्या शहरांना जोडतो किंवा थळघाट हा कोणत्या शहरांना जोडतो किंवा उलटा प्रश्न येऊ शकतो नाशिक ते मुंबईच्या दरम्यान कोणता घाट आहे? त्या ठिकाणी तुम्हाला कसारा घाट देईल किंवा थळघाट देईल. तर असे प्रश्न बनतात. त्यामुळे हे प्रामुख्याने सगळे घाट रस्ते पाठ करून घ्या. माळशेज घाट ठाणे ते अहमदनगर, त्यानंतर दिवा घाट पुणे ते बारामती, खंडाळा किंवा बोरघाट मुंबई ते पुणे, त्यानंतर खंबाटकी घाट पुणे ते सातारा. खंबाटकी घाट मित्रांनो तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो पुणे ते कोल्हापूर मध्ये कोणता घाट रस्ता लागत असतो? तर खंबाटकी घाट रस्ता लागत असतो. जर तुम्हाला ऑप्शन मध्ये सातारा नसेल तर सातारा असेल तर तुम्हाला उत्तर तेच द्यायचे खंबाटकी घाट. पुणे ते सातारा दिलेले असेल आणि तिथं पुणे ते कोल्हापूर दिलेलं असेल तर तुम्हाला कोल्हापूर कॅन्सल करायचे. पहिला मित्रांनो पुणे ते सातारा हे उत्तर द्यायचे. फक्त हे लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला पुणे ते कोल्हापूर असं दिले तर कोणता घाट रस्ता लागत असतो? तर तुम्हाला खंबाटकी द्यायचे. जर तुम्हाला ऑप्शन तिथं पुणे ते सातारा नसेल तर त्यानंतर परसनी घाट वाई ते महाबळेश्वर, आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी, कुंभार्ली घाट कराड ते चिपळूण, त्यानंतर फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी. पुन्हा एकदा हे घाट मित्रांनो बघा मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो तुम्हाला. थळघाट किंवा कसारा मुंबई ते नाशिक, माळशेज घाट ठाणे ते अहमदनगर, दिवा घाट पुणे ते बारामती, खंडाळा किंवा बोरघाट पुणे ते मुंबई ते पुणे किंवा पुणे ते मुंबई काही पण मित्रांनो, खंबाटकी घाट पुणे ते सातारा, परसनी घाट वाई ते महाबळेश्वर, आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी, कुंभार्ली घाट कराड ते चिपळूण, फोंडा घाट कोल्हापूर ते पणजी, खंबाटकी घाट पुणे ते कोल्हापूर. त्यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. खालीलपैकी राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कोठे आहे? आपल्याला काय विचारले की राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कोठे? तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत राजगुरुनगर पुणे, पाडेगाव सातारा, पालघर ठाणे, श्रीवर्धन रायगड. तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 राजगुरुनगर पुणे या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र पाहायला मिळतं.
तर आपल्या महाराष्ट्रातील जे पण मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन केंद्र आहेत ते मी या ठिकाणी घेतले आहेत. या सर्व यांच्यावरती प्रश्न बनू शकतात. त्यामुळे हा प्रश्न किंवा हे जे स्पष्टीकरण आहे हे आपल्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे. मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक छानशी कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. चला आता आपण इकडे आपल्या प्रश्नाकडे वळूया. तुम्ही बघू शकता काजू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी? वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी. त्यानंतर केळी संशोधन केंद्र यावल जळगाव मध्ये. त्यानंतर हळद संशोधन केंद्र डिग्रज सांगली या ठिकाणी. त्यानंतर सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड जिल्ह्यामध्ये. त्यानंतर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हिरज केगाव सोलापूर या ठिकाणी. त्यानंतर पुढे जाऊया राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे. प्रश्नामध्ये मित्रांनो मी तुम्हाला हेच विचारलं होतं. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सातारा या ठिकाणी. त्यानंतर गवत संशोधन केंद्र पालघर ठाणे. पालघर ठाण्यामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल. तुम्हाला ऑप्शन त्या प्रकारे दिलं जाईल. त्यानंतर नारळ संशोधन केंद्र भाटया रत्नागिरी. पुन्हा एकदा आपण बघूया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता काजू संशोधन केंद्र कोठे? वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी. त्यानंतर केळी संशोधन केंद्र यावल जळगाव मध्ये. त्यानंतर हळद संशोधन केंद्र सांगली जिल्ह्यामध्ये. सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यामध्ये. तुम्हाला हे गाव सुद्धा लक्षात ठेवायचे किंवा जे शहर आहे ते देखील लक्षात ठेवायचे. श्रीवर्धन मध्ये रायगड या ठिकाणी. त्यानंतर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हिरज केगाव सोलापूर या ठिकाणी. अजून बघू आपण राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे या ठिकाणी. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सातारा या ठिकाणी. गवत संशोधन केंद्र पालघर ठाणे या ठिकाणी. आणि नारळ संशोधन केंद्र भाटया रत्नागिरी या ठिकाणी. तर हे काय आपल्या महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्र होतं. त्यांचा आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 10. शासन आपल्या दारी उपक्रम किंवा योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू केली? तर शासन आपल्या दारी नुसत्याच मित्रांनो हा करंटचा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगेल आपल्याला करंटचे देखील प्रश्न विचारले जातात. 2023चे जे करंट आहे त्यावरती जे काही प्रश्न बनतील ते प्रश्न देखील मी या ठिकाणी टाकत असतो की जेणेकरून आपला व्यवस्थित सराव झाला पाहिजे जीकेचा. आपल्याला जीके मध्ये व्यवस्थित मार्क यायला पाहिजे. तर त्या दृष्टीने मी करंटचे देखील प्रश्न टाकत असतो. तर हा प्रश्न करंटच्या दृष्टीने हे पहा तुम्ही. शासन आपल्या दारी उपक्रम किंवा ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली? आपल्याला पर्याय दिले तमिळनाडू महाराष्ट्र ओडिसा पंजाब. तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये. शासन आपल्या दारी ही योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली? महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली योजना आहे. त्यानंतर आपण त्याचं स्पष्टीकरण बघू. शासन आपल्या दारी योजना म्हणजे काय? तर ही योजना सुरू करण्यामागचा उद्दिष्ट काय होतं ते देखील आपण जाणून घेऊ. पण इथं आपल्याला दिलेलं आहे की शासन आपल्या दारी योजना म्हणजे काय? तर या योजनेअंतर्गत लोकांना एकाच शेताखाली सर्व योजनांचा लाभ मिळवून देणं. जसं की मित्रांनो आपल्याला माहित असतं आपण तालुक्याच्या ठिकाणी खूप सारे डॉक्युमेंट काढत असतो. तहसील ऑफिसला जात असतो. उत्पन्नाचा दाखला झाला, जातीचा दाखला झाला किंवा नॉन क्रिमिनल हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागत असतात. तर त्यांचं सरकारचं म्हणणं काय की शासन आपल्या दारी म्हणजे तुमच्या दारी येणार. तर ते आपल्या घरी येणार नाही. तर काय होणार मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की एखाद्या दिवशी महिन्यातील किंवा एक दिवस ठरवणार, 2 दिवस ठरवणार किंवा 1 किंवा 2 दिवस त्या ठिकाणी शिबिर भरवणार आणि त्याच ठिकाणी सर्व लोकांना बोलवणार आणि जे जे कागदपत्र लागत असणार ते देणार. जसं की पॅन कार्ड झालं, आधार कार्ड झालं, जे पण काही आपल्याला आवश्यक डॉक्युमेंट असतात आपल्याला लागणारे ते सर्व ते देणार. कुठं? तर मित्रांनो एखाद्या ठिकाणी शिबिर भरणार, कार्यक्रम आयोजन करणार आणि त्या ठिकाणी सर्व लोक जमा होणार आणि ते आपल्याला त्या ठिकाणी त्यांना डॉक्युमेंट द्यायचे आणि ते आपल्याला जे लागणारे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला देत राहतील. तर असं मित्रांनो ही योजना आहे शासन आपल्या दारी. त्यानंतर आपण बघू उद्देश काय होता. नागरिकांना सरकारी योजना आणि कागदपत्रे एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देणे ह्या उपक्रमाचा उद्देश होता. तुम्हाला लक्षात ठेवायचे उद्देश काय होता की जे सरकारी कागदपत्रे ते नागरिकांना सहज उपलब्ध करून देणे. जिल्हा प्रशासनांना आपल्या भागात 2 दिवसीय शिबिरे आयोजित करणे. तर मी तुम्हाला हे आता सांगितलं. त्यानंतर या शिबिराचा सुमारे जवळपास 75,000 स्थानिक लोकांना लाभ अपेक्षित आहे. 75,000 लोकांना याचा लाभ झाला पाहिजे असं अपेक्षित आहे या योजनेअंतर्गत. त्यानंतर आपण पुढे जाऊया.
मित्रांनो या योजनेवरती 100% प्रश्न बनेल, स्टार मार्क करून घ्या, कारण की ही योजना नुसतीच सुरू झालेली आहे त्यामुळे. तर चला आता आपण पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कच्चे लोखंड आढळते? आपल्याला काय विचारले की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कच्चे लोखंड आढळते? तर तुम्ही पर्याय बघा. रेड्डी, सिंधुदुर्ग, देहुगाव, भंडारा, त्यानंतर सावनेर, नागपूर आणि वणी, यवतमाळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, रेड्डी या ठिकाणी कच्चे लोखंड आढळते. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कच्चे लोखंड आढळते? तर रेड्डी या ठिकाणी. जिल्हा लक्षात ठेवा सिंधुदुर्ग. त्यानंतर आपण अधिक जाणून घेऊ. आता या ठिकाणी जे आपले महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आणि जिल्हे मी दिलेले आहेत ते तुम्ही बघा. मॅग्नेज कुठे आढळते? सावनेर कोणत्या ठिकाणी? नागपूर जिल्ह्यामध्ये. त्यानंतर तुमसर, भंडारा. तुमसर कोणत्या ठिकाणी? भंडारा. त्यानंतर सावंतवाडी, सिंधुदुर्ग. तुम्हाला हे पुढचे गावं देखील लक्षात ठेवायचे, जे शहर आहेत, सिटी आहेत ते देखील लक्षात ठेवायचे. जसे की तुम्हाला प्रश्नामध्ये दिल की महाराष्ट्रामध्ये मॅग्नीज कुठे आढळते? तुम्हाला फक्त हा पर्याय देईल सावंतवाडी, सिंधुदुर्ग आणि बाकीचे तुम्हाला वेगवेगळे जिल्हे देतील, नाशिक, अहमदनगर, पुणे. तर तुम्हाला उत्तर द्यायचे सावंतवाडी, सिंधुदुर्ग. त्यानंतर तांबे कोठे आढळते? चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये. चुनखडी कोठे आढळते? यवतमाळ मध्ये. त्यानंतर दगडी कोळसा, सावनेर कामठी हे नागपूर मधील ठिकाणे. त्यानंतर बल्लारपूर, चंद्रपूर. त्यानंतर उमरेड, नागपूर या ठिकाणी आणि वणी, यवतमाळ या ठिकाणी. तर तुम्हाला हे पूर्ण लक्षात ठेवायचे. आपण अजून काही आपल्या महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचा अभ्यास करू. त्यानंतर बॉक्साईड, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. कच्चे लोखंड मी प्रश्नामध्ये हे विचारलं होतं आणि असेच प्रश्न बनतात. कच्चे लोखंड कुठे आढळते? रेड्डी, सिंधुदुर्ग या ठिकाणी. त्यानंतर डोलोमाइट, रत्नागिरी, यवतमाळ. त्यानंतर क्रोमाई, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग. त्यानंतर कायनाइट, देहुगाव, भंडारा या ठिकाणी. त्यानंतर सिसे व जस्त, नागपूर या ठिकाणी. पुन्हा आपण एकदा बघू. व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो, कारण की आपल्याला सरळ एका लाईनमध्ये असं विचारलं जातं. इथं कन्सेप्ट सांगण्यासारखं काहीच नाही, त्यामुळे जो थेरीचा भाग आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा. पुन्हा एकदा बघा. आपल्या महाराष्ट्रातील खनिज संपत्ती मॅग्नीज कुठे आढळते मित्रांनो? सावनेर, नागपूर, तुमसर, भंडारा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. त्यानंतर तांबे कुठे आढळते? चंद्रपूर, नागपूरमध्ये. चुनखडी, यवतमाळमध्ये. दगडी कोळसा, सावनेर, कामठी, नागपूर, बल्लारपूर, चंद्रपूर, उमरेड, नागपूर आणि वणी, यवतमाळ या ठिकाणी दगडी कोळसा आढळत असतो. त्यानंतर बॉक्साईड कुठे आढळतो? कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. त्यानंतर कच्चे लोखंड रेड्डी, सिंधुदुर्ग मध्ये. डोलोमाइट कुठे? रत्नागिरी, यवतमाळ मध्ये. क्रोमाई कुठे आढळते? भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग. कायनाइट कुठे? देहुगाव, भंडारा आणि त्यानंतर सिसे व जस्त कुठे? तर नागपूरमध्ये. तुम्हाला हे आपले महाराष्ट्रातील खनिज संपत्ती लक्षात ठेवायचे, याच्यावरती प्रश्न बनत असतात. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकता. प्रश्न क्रमांक 12. 2 कोटी महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने 2023 मध्ये कोणती योजना सुरू केली? तर आपल्याला काय विचारले की 2 कोटी महिलांना, जे आपल्या माता भगिनी त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, लखपती दीदी योजना. लखपती दीदी योजना ही सुरू केलेली आहे आपल्या भारतातील ज्या माता भगिनी आहेत त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी. जवळपास 2 कोटी महिला स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी कोणती योजना सुरू केली? तुम्ही इथं नाव बघू शकता, लखपती दीदी योजना. त्यानंतर आपण अधिक जाणून घेऊ. सुरुवात मित्रांनो केव्हा झाली होती, कोणी केली होती? तर लखपती दीदी योजनेची जी घोषणा होती ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरनं नवी दिल्ली या ठिकाणाहून घोषणा केली. घोषणा कुठून केली? लाल किल्ल्यावरनं नवी दिल्ली या ठिकाणाहून. ही योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येत असते? तर ग्रामीण विकास विभागाच्या अंतर्गत ही योजना येत असते. योजनेवरती देखील प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे योजना देखील व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 13. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज टिंब या दिवशी प्रदान केला. मित्रांनो हा प्रश्न प्रामुख्याने लक्षात ठेवा. गेल्या पोलीस भरतीमध्ये 4 ते 5 वेळेस हा प्रश्न विचारला गेलेला आहे. मी तुम्हाला सांगेल यापुढे जे पण प्रश्न आहेत या सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. खूप वेळेस विचारले गेलेत, 2-2, 3-3 वेळेस. काही प्रश्न तर 10-10 वेळेस विचारले गेलेत, कारण की पोलीस भरती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये होत असते, तर वेगवेगळे प्रश्न असतात. प्रत्येक जिल्ह्याची प्रश्नपत्रिका वेगळी असते.
खूप सारे प्रश्न हे रिपीट होत असतात, त्यामुळे हे प्रश्न आता इथनं पुढे आपण जे पण प्रश्न पाहणार आहोत हे सगळे PYQ आहेत, हे तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आता आपण बघू या प्रश्नाचं उत्तर. आपल्याला पर्याय दिलेले आहेत 1 मे 1960, 2 जानेवारी 1961, 2 ऑक्टोबर 1961 आणि 16 जानेवारी 1961. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 2 जानेवारी 1961. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा जो पोलिसांचा जो ध्वज आहे मित्रांनो, तो कोणत्या दिवशी प्रदान केला होता, तर 2 जानेवारी 1961 मध्ये. हा प्रश्न लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळेस विचारला गेलेला आहे. 2 जानेवारी 1961 रोजी. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृत स्थापना झालेली होती. स्थापना केव्हा झाली? 2 जानेवारी 1961 रोजी. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज पंडित नेहरू यांनी प्रदान केलेला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपला जो महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज आहे तो दिलेला होता. 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणूनही साजरा केला जातो किंवा पोलीस रेझिंग डे म्हणूनही साजरा केला जातो, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस किंवा पोलीस दिवस म्हणूनही साजरा केला जातो, पोलीस रेझिंग डे म्हणूनही साजरा केला जातो. मित्रांनो, हे जे काही थेअरीचा भाग आहे व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण की आपल्याला पोलीस भरतीमध्ये वन लाइनर प्रश्न बनू शकतात आणि हा प्रश्न पोलिसांच्या रिलेटेड आहे, स्थापनेबद्दल आहे, ध्वजाबद्दल आहे, पोलिसांचा ध्वज कोणी दिला होता, त्यामुळे हे सर्व मुद्दे होते या ठिकाणचे, ते संपूर्ण तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर मित्रांनो आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे? तर आपल्याला विचारले की जी आपली महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे तर ती कोठे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला असं विचारलं असेल तर मित्रांनो, जी याची स्थापना होती मित्रांनो महाराष्ट्र पोलीस अकॅडमीची, ती पुणे या ठिकाणी झालेली होती, पण सध्या आता कुठे आहे तर नाशिक या ठिकाणी आहे. तर तुम्हाला उत्तर नाशिकच द्यायचे. तुम्हाला असा प्रश्न येईल महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कुठे आहे, तर तुम्हाला उत्तर द्यायचे नाशिक. तर चला आता आपण त्याबद्दल अधिक जाणून घेऊ. नाशिकला कुठे? त्र्यंबक रोड आहे, त्या रोडला मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी पाहायला मिळते. तुम्हाला लक्षात ठेवायचे की त्र्यंबक रोडला, नाशिकच्या सातपूर त्र्यंबक जो रोड आहे त्या रोडला आपल्याला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी पाहायला मिळते. त्यानंतर येथे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उप अधीक्षक यांना नियमित प्रशिक्षण दिले जाते. मित्रांनो, जे आपले पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस उप अधीक्षक आहेत त्यांना नियमित प्रशिक्षण दिले जाते. या अकॅडमीमध्ये महाराष्ट्र पोलीस अकॅडमी पोलीस खात्यातील विविध वर्गाच्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या वेळी प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे किंवा प्रशिक्षण देण्याचे काम करत असते. ही अकॅडमी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आपल्या पोलीस खात्यातील विविध वर्गाचे जे अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करत असते. स्थापना लक्षात ठेवा मित्रांनो, पुणे ठिकाणी झालेली होती स्थापना. आणि सध्याचे जे मुख्यालय ते कुठे? तर नाशिकमध्ये कुठे? तर त्र्यंबक रोडला. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे काही महत्त्वाचे मुद्दे होते. हा देखील प्रश्न खूप वेळेस विचारला गेलेला आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 15. 6 जून 1674 रोजी कोणत्या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला? तर तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल ती रायगडावर 6 जून 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झालेला होता. त्यानंतर आपण अधिक जाणून घेऊ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या पंधरवाडाच्या 13व्या दिवशी झालेला होता. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. वाराणसीच्या विघ्नेश्वर किंवा गागाभट यांनी शास्त्रानुसार हा सोहळा आयोजित केला होता. दिनांक लक्षात ठेवायचे 6 जून 1674 मध्ये शिवसाम्राज्य दिवस म्हणूनही ओळखला जातो किंवा साजरा केला जातो. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघू. कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडामध्ये आहे? तर आपल्याला जगाचे पण प्रश्न विचारले जातात. भूगोलामध्ये जे जगाचा भूगोल आहे त्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. हा देखील प्रश्न खूप विचारला गेलेला आहे. कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आढळते? सर्वप्रथम सामुद्रधुनी काय असते मित्रांनो, हे लक्षात ठेवा. जसं आपला भारत देश आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये जो नैसर्गिकरित्या पाणी असतं मित्रांनो, जो पाण्याचा भाग असतो त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला सामुद्रधुनी म्हटलं जातं. तर तुम्ही इथे लक्षात ठेवा की हा एक जमिनीचा भाग आहे आणि इकडचा एक जमिनीचा भाग आहे. हा कोणता तरी एक खंड आपण समजू आणि हा एक खंड समजू. हा जो पाण्याचा भाग असतो ह्या भागाला काय म्हटलं जातं? तर सामुद्रधुनी म्हटलं जातं. तर आय होप तुम्हाला समजले असेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया.
कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडामध्ये? तर ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये. तर सामुद्रधुनी काय असते ते अजून मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो. तर या ठिकाणी व्यवस्थित बघा काय दिले आपल्याला, दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या नैसर्गिक कालव्या समान असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला सामुद्रधुनी म्हणतात. मित्रांनो समजा हा एक भाग आहे, हा एक भाग आहे, आणि हा जो पाण्याचा प्रवाह आहे या ठिकाणी काय म्हटलं जातं? तर सामुद्रधुनी म्हटलं जातं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर कुकची सामुद्रधुनी कुठे आहे? तर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आहे. ती न्यूझीलंडला दक्षिण व उत्तर अशी विभागते. न्यूझीलंड या देशाला ही सामुद्रधुनी दक्षिण व उत्तर अशी विभागते. आणि जेम्स कुक या खलाशाने ती पार केली होती 1770 मध्ये, म्हणून तिला कुकची सामुद्रधुनी म्हणतात. तर तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचे की कुकची सामुद्रधुनी का म्हटलं जातं? तर जो खलाशी होता, खलाशी कोण होता? जेम्स कुक यांनी केव्हा ही पार केली होती? 1770 मध्ये, म्हणून त्याला नाव दिलं गेलं कुकची सामुद्रधुनी. जेम्स कुक होते, त्यांनी ही सामुद्रधुनी पार केली होती. केव्हा केली होती? 1770 मध्ये केली होती. त्यामुळे त्या सामुद्रधुनीला नाव दिलं गेलं कुकची सामुद्रधुनी. आणि मित्रांनो पाकची सामुद्रधुनी कुठे? तर इथे लक्षात ठेवा, भारत आणि श्रीलंकाच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? तर पाकची सामुद्रधुनी आहे. सामुद्री धुनी हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. आपल्या भारताच्या तामिळनाडू राज्य व श्रीलंका या देशाच्या दरम्यान हे तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायचे. तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? तर तुम्हाला उत्तर द्यायची पाकची. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. हरिहरेश्वरला सुंदर टिंबटिंब आहे. अगदी साधा सोपा प्रश्न मित्रांनो. हरिहरेश्वरला काय आहे? सुंदर किल्ला आहे, थंड हवेचे ठिकाण आहे, समुद्र किनारा आहे की ऐतिहासिक ठिकाण आहे, असं आपल्याला विचारले. हा प्रश्न देखील पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे की हरिहरेश्वरला काय आहे? तर सुंदर समुद्र किनारा आहे. हरिहरेश्वर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येत असतं मित्रांनो? तर ते रायगड जिल्ह्यामध्ये येत असतं. तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की हरिहरेश्वरचा समुद्र किनारा हा कोणत्या जिल्ह्यामध्ये? तुम्हाला ऑप्शनमध्ये असणार सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि मुंबई. तर तुम्हाला उत्तर द्यायचे रायगड. चला आता आपण पुढे जाऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हरिहरेश्वरला सुंदर समुद्र किनारा आहे. जसं आपण बघितले हरिहरेश्वर हे रायगड जिल्ह्यात येतं. आणि इथं मित्रांनो लक्षात ठेवा, सावित्री जी नदी आहे ती अरबी समुद्राला मिळत असते. सावित्री नदी ही कुठे आहे मित्रांनो? हरिहरेश्वरला. हरिहरेश्वरमध्ये कोणती नदी आहे? तर सावित्री नदी आहे, ती अरबी समुद्राला मिळत असते. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 18. भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे? आपल्याला काय विचारले की आपल्या भारतीय संविधानाचा कोणता भाग हा मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे? तर आपल्याला ऑप्शन दिलेले भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. भाग 3 आपल्या संविधानाचा भाग 3 हा कशाशी संबंधित आहे? जे मूलभूत अधिकार आहे त्या संबंधित आहे. त्यानंतर आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाग 3 आहे त्यामध्ये कलम सुरुवात केव्हा होते मित्रांनो? कलम 12 ते 35 कलम आहे. त्यामध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. भाग 3ला भारताचा मॅग्ना कार्टा असेही संबोधले जाते. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. घटनाकर्त्यांनी आपली जी घटना बनवली त्यांनी जे हे मूलभूत हक्क होते ते कुठून घेतले होते? तर ते US घटनेवरून घेतलेले आहेत. हे देखील लक्षात ठेवायचे तुम्हाला. जो भाग 3 आहे त्याला काय म्हटलं जातं? मॅग्ना कार्टा म्हटलं जातं. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. कलम कोणते? कलम 12 ते 35 भाग 3. जे मूलभूत हक्क आहेत ते कलम 12 ते 35 मध्ये येत असतात. त्यानंतर आपल्या घटनेतील मूलभूत हक्क जगातील इतर कोणत्याही घटनेतील हक्कापेक्षा अधिक विस्तृत आहेत. या ठिकाणी काय दिलेले आहे मित्रांनो? जे आपले भारतीय राज्यघटनेतील जे आपले मूलभूत हक्क आहेत ते इतर देशांपेक्षा त्यांची जी व्याप्ती आहे ती खूप मोठी आहे आणि त्यांची जी व्याप्ती आहे ती खूप मोठी आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि आपण बघून घेऊ की जे 12 ते 35 कलम आहेत. इथं तुम्ही बघू शकता समानतेचा हक्क कलम 14 ते 18 मध्ये येत असतात. समानतेचा हक्क लक्षात ठेवा कलम 14 ते 18. त्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22. त्यानंतर शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23 ते 24 मध्ये येत असतात. त्याचबरोबर धार्मिक स्वातंत्र्य कलम 25 ते 28.
त्यानंतर शिक्षण संस्कृती जपण्याचा अधिकार कलम 29 ते 30 आणि त्यानंतर संपत्तीचा अधिकार मित्रांनो हे लक्षात ठेवा, जो संपत्तीचा अधिकार आहे तो 44वी घटना दुरुस्तीने 1978 मध्ये हा जो अधिकार होता संपत्तीचा अधिकार, हा संपत्तीचा मूलभूत अधिकार हा काढून टाकण्यात आलेला आहे। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे, केव्हा काढण्यात आलेला आहे 1978 मध्ये घटना दुरुस्ती कोणती, 44वी घटना दुरुस्ती, संपत्तीचा मूलभूत अधिकार काढून टाकण्यात आलेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर 7 संविधानिक उपचाराचा अधिकार कलम 32 ते 35 हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। जे कलम 12 ते 35 आहेत मित्रांनो, आपले जे मूलभूत अधिकार आहेत त्यांच्यामध्ये हे आपले सर्व अधिकार आहेत आणि तुम्हाला इथं प्रामुख्याने लक्षात ठेवायचे संपत्तीचा अधिकार हा आता नाही, हा काढून टाकण्यात आलेला आहे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू। लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला होता? गीताई, माझी जन्मठेप, टिळकनामा आणि गीतारहस्य। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4। लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या जेव्हा तुरुंगात होते तेव्हा त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिलेला होता। त्यानंतर पुढे जाऊया, पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकता, प्रश्न क्रमांक 20 रंगाचे ज्ञान ओळखण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? आपल्याला काय विचारले मित्रांनो, जे रंग असतात, वेगवेगळे रंग आहेत मित्रांनो, ते ओळखण्यासाठी आपले मानवी डोळ्यातील कोणती पेशी उपयुक्त ठरतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 शंकू पेशी। तुम्हाला लक्षात ठेवायचे, जी शंकू पेशी असते त्यामुळे जे काही वेगवेगळे रंग असतात ते आपल्याला ओळखता येतात, कोणत्या पेशीमुळे? शंकू पेशीमुळे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर आपण पुढे जाऊया, स्पष्टीकरण बघू। दंड पेशीमुळे आपल्याला प्रकाशाची संवेदना होते। तुम्हाला असं देखील विचारलं जाईल की प्रकाशाची संवेदना कोणत्या पेशीमुळे होत असते? तर तुम्हाला उत्तर द्यायचे दंड पेशीमुळे। आणि शंकू पेशीमुळे काय होत असतं, तर ते जे डोळ्याला जी रंग असतात मित्रांनो त्यांची संवेदना प्राप्त होत असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। थोडक्यात लक्षात ठेवायचे की जे आपल्याला वेगवेगळे रंग दिसत असतात तर त्या कोणत्या पेशीमुळे दिसत असतात? तर शंकू पेशीमुळे आपल्याला ते रंग दिसत असतात। मित्रांनो हा आजच्या लेक्चरचा आपला शेवटचा प्रश्न होता। मित्रांनो डेली आपण 20 ते 25 प्रश्न घेत जाऊ, डेली लेक्चर होईल मित्रांनो। लेक्चर तुम्ही कंटिन्यू बघा, पहिलं दुसरं तिसरं असं कंटिन्यू ही जी सिरीज आपण सुरू केली अभ्यास मित्रांनी तुमच्यासाठी मित्रांनो फ्री मध्ये ही सिरीज आहे, यामध्ये कोणतेही तुम्हाला पे करण्याची गरज नाही आणि आपण खूप साऱ्या जीकेच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या लेक्चरचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तुम्ही जरी कंबाईनचा देखील अभ्यास करत असतील तरी ही सिरीज पूर्ण बघा, कारण की यामध्ये आपण खूप साऱ्या जीकेच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओ संपण्याच्या पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही डाउनलोड करा। त्या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या बॅचेस पाहायला मिळतील। त्या ठिकाणी आपली पोलीस भरतीची एक रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे मित्रांनो, ती देखील तुम्ही जॉईन करू शकता। काही डाऊट असेल तर तुम्ही कॉल करा। त्याचबरोबर मित्रांनो आपलं अभ्यास मित्राचं चॅनल देखील आहे, टेलिग्रामला चॅनल आहे, ते देखील तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण की त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे माहिती टाकत असतो। तसेच आपल्या इंस्टाला देखील पेज आहे, त्याला देखील तुम्ही फॉलो करू शकता। तर आजचं लेक्चर मित्रांनो याच ठिकाणी संपू। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, एक छानशी कमेंट करा आणि पुन्हा लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल।